नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल आणि तुम्हाला सुद्धा लाडका भाऊ योजना अर्थातच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यामध्ये जर नोंदणी करायची असेल तर कशा पद्धतीने ते आपण करू शकतो या संदर्भामध्ये अतिशय कमी वेळेमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। तुम्हाला कुठली डॉक्युमेंट लागतात, काय तुमची पात्रता असते, किती रुपये मिळतात आणि कशा पद्धतीने अप्लाय करायचं हे मी तुम्हाला डेमो करून दाखवणार आहे। त्यामुळे अतिशय सोप्या पद्धतीने ही सगळी तुम्हाला मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, खूप लक्षपूर्वक ही सगळी माहिती बघा, ठीक आहे। आता बघा, सुरुवातीला आपण ज्यावेळेला मोबाईलवरती जर तुम्ही फॉर्म भरसाल किंवा कम्प्युटरवरती फॉर्म भरू शकत असाल तर खूप सोपं आहे, काही अडचण नाही आहे। बघा, तुम्हाला काय टाईप करायचं आहे, CMYKPY असं टाईप करायचं आहे, ठीक आहे। CMYKPY म्हणजे चीफ मिनिस्टर युवा कार्य प्रशिक्षण योजना असा त्याचा अर्थ होतो, ठीक आहे। असं लॉग इन वरती क्लिक करायचं। मग हे जे तुमच्या समोर एक पेज ओपन होतं याच्यावरती तुम्ही काय करायचं आहे, त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर एक असं महत्त्वाचं पेज त्या ठिकाणी काय होतं, ओपन होतं। यावरती माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आणि आपल्या खात्याचे मंत्री यांचा काय होतं फोटो तुम्हाला दिसेल। इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल बघा, रजिस्टर नाऊ। रजिस्टर नाऊ वरती क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला सुरुवातीला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, ठीक आहे। जो काय असेल तुमचा आधार कार्ड नंबर तुम्ही टाकला, त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे, ठीक आहे। हे बघा, सुरुवातीला काय करायचं, इथे आपण रजिस्टर नाऊ बटनावरती क्लिक करायचं आहे। याच्यानंतर तुम्हाला काय फॉर्म तुमच्या समोर लक्षात येईल की जॉब सीकर किंवा ट्रेनिंग रजिस्ट्रेशन अशा पद्धतीने। मग इथे तुमचा आधार नंबर टाकायचा, त्यानंतर तुमचं पूर्ण नाव, डेट ऑफ बर्थ, ईमेल आयडी आणि पासवर्ड जनरेट करायचा। तुमचा इथे मोबाईल नंबर आणि तुम्ही जेंडर मेल फिमेल जे असेल ते कन्फर्म पासवर्ड करायचा, सबमिट बटनावरती क्लिक करायचा। एवढं झाल्याच्या नंतर तुमचं प्राथमिक रजिस्ट्रेशन जे आहे ते पूर्ण होतं। यानंतर जे तुम्हाला तुमचं नाव, ॲड्रेस, तुमचे क्वालिफिकेशन 10वी 12वी ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा ते तुम्हाला ॲड करावं लागतं। त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला 2-3 गोष्टी अपलोड कराव्या लागतात। 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, मार्कलिस्ट, ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशनची मार्कशीट, डिप्लोमा असेल तर डिप्लोमाची मार्कशीट आणि फक्त 12वी एज्युकेशन असेल तर 12वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागतं। आधार कार्ड तुमचा नंबर तुम्ही सुरुवातीला टाकलेला असतो, त्याच्यामुळं त्याच्यावरतीच तुम्हाला OTP येतो, त्या OTPवरून तुमचं रजिस्ट्रेशन होतं। अशी खूप सोपी पद्धत आहे। आता अमरावतीमध्ये जे ते जागा निघालेल्या आहेत, तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी अप्लाय करू शकता। अशी ही खूप सोपी पद्धत आहे। मग तुमचं त्या ठिकाणी युजर आयडी पासवर्ड जनरेट झाल्याच्या नंतर तुम्हाला इंटर लॉग इन वरती क्लिक करायचं आहे आणि मग इथे तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला काय करायचं, लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला ही सगळी माहिती भरता येईल आणि तुमची जी प्रोफाईल आहे तर ती तुम्हाला अपडेट करता येईल। तुम्हाला फोटो वगैरे सुद्धा त्या ठिकाणी अपलोड करता येऊ शकतो। तुम्हाला एम्प्लॉयर लॉग इन किंवा ॲडमिन लॉग इन या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणजे काहीच करायचं नाही आहे। बघा, तुम्हाला डाउनलोड्स बटनावरती आल्याच्या नंतर इथे तुम्हाला याचे गाईडलाईन्स आणि तुम्ही कशा पद्धतीने लॉग इन करायचं आहे या संदर्भामध्ये सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही काय करायचं आहे की हे बघा, या ठिकाणी इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आहे, हे दोन्ही सुद्धा तुम्ही काय करू शकता, प्रोफाईल कशा पद्धतीने अपडेट करायची या संदर्भामध्ये ही दोन्ही सुद्धा माहिती दिली आहे। तर हे तुम्ही दोन्ही डॉक्युमेंट काय करू शकता, बघू शकता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। हे बघा, याच्यामध्ये पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। हे बघा, सुरुवातीला काय करायचं आहे, या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे आणि मग जे आहे ही पुढं सगळी माहिती भरायची आहे। इंटर लॉग इन वरती जाऊन लॉग इन या बटनावर क्लिक करायचा। तुमचं युजर नेम असेल, पासवर्ड असेल तर तो त्या ठिकाणी फिलअप करायचा। नंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचा। लॉग इन बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जो OTP आहे, OTP येईल, जो तुमचा आधार नंबरला लॉग इन म्हणजे कनेक्ट केलेल्या मोबाईल नंबरला असेल तर तो फक्त या ठिकाणी व्हेरीफाय करायचा। दॅट्स इट। एवढं झालं की तुमचं काम झालं। आता दुसरं काय करू शकता तुम्ही, हे जे आहेत इन्स्ट्रक्शन्स हे सुद्धा तुम्ही बघू शकता, ठीक आहे। हे मला वाटतं हेच आपण बघितलं, ठीक आहे। हां, हे इंटर लॉग इनच्या संदर्भामध्ये होतं। हां, प्रोफाईल जर तुम्हाला अपडेट करायची असेल तर नेमकं काय करावं लागतं ते बघा। पुन्हा आपल्याला इंटर लॉग इन वरती जायचं आहे ना, अशा पद्धतीने आपले युजर आयडी आणि पासवर्ड टाकून त्या ठिकाणी लॉग इन करायचं। त्यानंतर जे आहे पुढे जर आपण बघितलं तर OTP येतो। मग आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे, ठीक आहे। माय प्रोफाईल यावरती या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यासमोर तुमचं पूर्ण नाव लिहायचं, मोबाईल नंबर लिहायचा, ईमेल आयडी तुम्हाला त्या ठिकाणी दिसते, ठीक आहे। आता तुम्हाला सुरुवातीला काय करायचं, तुमचे वैयक्तिक डिटेल्स जे आहेत ते भरायच्या आहेत, म्हणून इथे पर्सनल डिटेल्सवरती क्लिक करायचं। तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे दिसेल। आधार नंबरवरती जे नाव असेल हे ऑटोमॅटिकली इथे जनरेट झालेलं असेल, ठीक आहे। याच्यामध्ये तुम्हाला काही बदल करता येणार नाही। बदल करण्याची चान्स असेल तर तुम्ही ते बदल करू शकता। यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ असेल, 2 मोबाईल नंबर असेल, कास्ट असतील, नॅशनॅलिटी असेल, मॅरेज सर्टिफिकेट असेल, ठीक आहे ना, सबकास्ट असेल, रिलिजन असेल, वडिलांचं किंवा पतीचं नाव असेल, ही माहिती तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता। आईचं नाव करायचं, अपडेट करायचं आणि ही याला अपडेट बटनावरती क्लिक करायचं।
पुढे जे आहे तर हे तुम्हाला दिसेल तुमचं ॲड्रेस जे आहे हे तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी फिलअप करू शकता. हे सगळं सोपंच आहे म्हणून फास्टमध्ये सांगत आहे. हा नंबर आणि हा आकडा हा ॲड्रेस आणि हा ॲड्रेस जर एकच असेल तर तुम्ही या ठिकाणी हाच नंबर म्हणजे कम्युनिकेशन ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस एकच आहे असं क्लिक करायचं आणि अपडेट या बटनावरती त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. नंतर तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल्स अपलोड करायचे आहेत. या ठिकाणी बघा तुम्ही HSC असेल, ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, स्ट्रीम जी आहे ती तुम्ही काय करायची आहे सिलेक्ट करायची आहे. 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत बघा या ठिकाणी. जर तुम्ही एखादं आधीच प्रशिक्षण योजना पूर्ण केलेली नसेल तर तुम्ही या ठिकाणी नो करायचं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय आहे, तुम्ही किती वर्षापासून राहता महाराष्ट्रामध्ये, 10, 15, 20 वर्ष जे काय असेल ते लिहून टाकायचं. ठीक आहे का नाही. करंटली स्टडिंग या ठिकाणी नो करायचं. म्हणजे जर तुम्ही सध्या शिक्षण घेत असाल तर जर तुम्ही यस केलं तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेबल नाही आहात, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. तुम्ही जर शिकत असाल तर तुम्हाला ही योजनेचा लाभ घेता येत नाही म्हणून इथं नो करायचं. इथे सुद्धा काय करायचं, नो करायचं आणि मग तो फॉर्म त्या ठिकाणी भरायचा. आता बँक डिटेल्स जे आहे ते तुम्हाला अपलोड करावे लागतात. ठीक आहे. हे तुमचा IFSC कोड आहे. 2-4 गोष्टी या ठिकाणी अकाउंट नंबर वगैरे सिलेक्ट करायचं. तुमचं बँकेचं नाव IFSC कोड जर सिलेक्ट केलं तर ते अपडेट बटनावरती क्लिक करून झालं. मग तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते अपलोड करायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे. मग इथे कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजेत लक्षात घ्या. बघा, लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे तुमच्याकडे TC असली पाहिजे, बँक पासबुक असली पाहिजे किंवा चेक कॅन्सल झालेला चेक असेल तर तो सुद्धा चालेल. बर्थ सर्टिफिकेट पाहिजे, डोमिसाईल सर्टिफिकेट पाहिजे आणि तुमचं जे काही ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट असेल, 12वीचं सर्टिफिकेट असेल तर ते तुम्हाला इथं द्यायचं आहे. ठीक आहे. मग इथे तुम्ही एक फॉर्म म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट असेल इथं चूज करायचं आणि इथे ॲड करायचं. असं करत करत 4-5 डॉक्युमेंट तुम्ही काय करायचे आहेत, ॲड करायचे आहेत. हे ॲड केलं की झालं. मग पुढचा जो असते तो म्हणजे डिक्लेरेशनमध्ये असं भरायचं की बा ही जी मी माहिती भरलेली आहे म्हणजे पर्सनल डिटेल, ॲड्रेस डिटेल असेल किंवा त्यानंतर क्वालिफिकेशन असेल, बँक डिटेल्स असेल, डॉक्युमेंट असेल, हे ना, हे सगळंच्या सगळं बघ खरं आहे असं मी या ठिकाणी सांगतो. याच्यावरती टिक करायचं आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं. सबमिट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमची प्रोफाईल अपडेट होऊन जाईल आणि मी आधी जसं सांगितलं की तुम्हाला लॉग इन कशा पद्धतीने करायचं आहे. ठीक आहे. तर मग तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, तशाच पद्धतीने लॉग इन हे करू शकता. तर त्यामुळे अतिशय सोपी पद्धत आहे. ठीक आहे. इंटर्न लॉग इनवरती आल्याच्या नंतर इथं तुम्ही OTP टाकून लॉग इन त्या ठिकाणी करू शकता. खूप सोपं आहे. ठीक आहे का नाही. काही कठीण नाही आहे. फक्त एक वेबसाईट लक्षात ठेवा. कुठली वेबसाईट आहे तुम्हाला, CMYKPY आहे ना. सुरुवातीला काय करायचं तुम्हाला, CMYKPY या बटनावरती क्लिक करून किंवा या वेबसाईटवरती क्लिक करून सगळीची सगळी माहिती तुम्हाला मिळते. एवढंच नाही तर कुठे व्हॅकन्सी आहे का तर हे सुद्धा तुम्हाला व्हॅकन्सी लिस्टवरती क्लिक केल्याच्या नंतर बघायला मिळतं. बघा आता समजा तुमचा जिल्हा असेल, अहिल्यानगर असेल किंवा अकोला असेल तर इथं काय लिहिलेलं आहे की गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अकोला या ठिकाणी काय आहे, जागा आहेत. मग तुम्ही बघा इथं यस म्हटलंय की नाही. मग या व्ही या बटनावरती क्लिक करायचा. व्ही या बटनावरती क्लिक केलं की इथे जागा आहे की नाही हे तुम्हाला दिसून पडेल. ठीक आहे. बघा, ग्रॅज्युएटच्या 2 जागा आहेत, HSC वरती 2 जागा आहेत आणि SSC हे जागा दिलेत. या ठिकाणी तुमचे स्किल्स काय ते सुद्धा सांगितलेलं आहे. ग्रॅज्युएशन पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे किंवा 12वी पाहिजे हे सुद्धा लिहिलेलं आहे. वय कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 35 वर्ष. आणि हे बघा 30/6/2026 पर्यंत तुम्ही काय करू शकता, अप्लाय हे करू शकता. त्याच्यामुळे हे जागा या ठिकाणी आहेत. ठीक आहे ना. 30/6 पर्यंत तुम्ही सध्या अप्लाय करू शकता. त्याच्यामुळे ही नोंदणी सुरू झालेली आहे. ही गोष्ट आपण सर्वांनी काय करायची आहे, लक्षात घ्यायची आहे. पवित्र पोर्टलवरती म्हणजे पवित्र नाही CMYKPY पोर्टलवरती या ठिकाणी नोंदणी सुरू झालेली आहे. ठीक आहे. यामध्ये सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही 100% अप्लाय करा आणि या अप्लाय करून जे आहे तर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावरती काय करू शकता, याची माहिती मिळवू शकता. अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने जे आहे तर हे तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. काही याच्यामध्ये अडचण असेल तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. खूप खूप धन्यवाद.